नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्यासमोर रोझर आहे. रोझर हे एक तणनाशक आहे, सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया. कोणतंही प्रोडक्ट मार्केटमधून खरेदी करत असताना शेतकऱ्यांनी दोन गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. एक मॅन्युफॅक्चर्ड बाय, दुसरं मार्केटेड बाय. मॅन्युफॅक्चर्ड बाय म्हणजे याचा निर्माता कोण आहे आणि मार्केटेड बाय म्हणजे याचा विक्रेता कोण आहे. तर बघा, रोझरचा जो निर्माता आहे तो आहे BSF इंडिया लिमिटेड आणि याचा जो विक्रेता आहे ते आहे NACL इंडस्ट्रीज लिमिटेड. NACL इंडस्ट्रीज म्हणजे नागार्जुना आणि BSF संदर्भात तुम्हाला माहीतच असेल. रोझरमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते तर बघा, रोझरमध्ये आपल्याला ही एक छोटी डब्बी बघायला मिळते जी 30 मिलीची आहे, ज्याच्यामध्ये जो आपला मेन घटक आहे टोप्रामेझॉन तो आहे. याच्यामध्ये तुम्ही 15 लिटरची जी आपली 15 लिटर व्हॉल्यूम असणारी जी आपली टाकी आहे त्या टाकीमध्ये जवळपास 10 पंप करू शकता आणि 20 लिटर व्हॉल्यूम असणारी जी टाकी आहे त्या टाकीमध्ये आपण याचं 8 पंप करू शकता. त्याच्यासोबत आउटराईट नावाने हे एक स्टिकर येते, ज्याचा वापर आपण इमॅजिथ हायपरसोबतही करू शकतो किंवा जे सोयाबीनचं तणनाशक आहे त्याच्यासाठी करू शकतो, जे मक्याचं तणनाशक आहे त्याच्यासाठी सुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर बघा, या डब्यामध्ये अजून कंपनी काय देत आहे ते आपण पाहूया. एक नावाजलेलं तणनाशक आहे ज्याचं मार्केट बनलेलं आहे बघा मार्केट बाजारामध्ये, ते आहे टिंजर जी कंपनी बनवते BSF, त्याच कंपनीने सुद्धा याचं निर्माण केलेलं आहे. BSF वी क्रिएट केमिस्ट्री. BSFचे ग्लव्ज आपल्याला यात पाहायला मिळतात. परंतु याचा जो विक्रेता आहे तो आहे NACL इंडस्ट्रीज लिमिटेड. BSFचं टिंजर नावाने तणनाशक बाजारात उपलब्ध आहे. तोच तणनाशक नागार्जुना रोझर या नावाने विकत आहे. रोझर या नावाने हे तणनाशक बाजारात उपलब्ध आहे. ज्या शेतकऱ्यांना टिंजर मिळत नसेल आणि त्यांना दुसऱ्या कोणत्याही प्रोडक्टवर विश्वास नसेल, त्यांना BSFने निर्माण केलेलं किंवा BSFने मॅन्युफॅक्चर्ड केलेलंच मक्याचं तणनाशक पाहिजे असेल तर त्यांनी तणनाशक खरेदी करत असताना त्याच्या लेबलवर हे चेक करायचं आहे की याच्यामध्ये याचा मॅन्युफॅक्चरर कोण आहे, याचा निर्माता कोण आहे. आणि BSF इंडिया लिमिटेड जो त्याचा निर्माता आहे तो दुसरं तिसरं काही नसून तोच टिंजर आहे, ज्याच्यामध्ये टोप्रामेझॉन नावाचा कंटेंट असते. याच्यासोबत आपल्याला शेतकरी बंधूंनो ॲट्रॅजिन अर्धा किलो मिळत असते. जर तुमचा 15 लिटरचा पंप असेल तर 10 डब्बे पाणी घ्यायचं, 10 लिटर पाणी घ्यायचं. त्या 10 लिटर पाणीमध्ये हे 30 मिलीचं जे आहे टोप्रामेझॉन हे टाकून द्यायचं. चांगल्या प्रकारे ते डिझॉल्व करून घ्यायचं, म्हणजे विरघळून घ्यायचं. त्याच्यानंतर याच्यासोबत त्या फ्रीमध्ये अर्धा किलो आपल्याला ॲट्रॅजिन मिळते, ते त्या पाण्यात टाकायचं, ते पुन्हा विरघळून घ्यायचं, म्हणजे चांगल्या प्रकारे मिक्स होईल याची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर हे आउटराईट जे आहे एका प्रकारचं हे स्टिकर असते, हे आपण त्या पाण्यातही टाकू शकता किंवा प्रति पंप 30 ml चाही याचा वापर करू शकता. धन्यवाद.